संगीत अगदी लहानपणापासून माझ्या घरी होतं. आई माझी गाणारी होती. वीणासाई सहस्रबुद्धे जे आहेत त्यांच्याकडे तिने गाणं शिकलं, मग मास्टर्स केलं गाण्यामध्ये. ॲक्च्युली मी आणि भाऊ माझे खट्याळ दोघंही असताना तिने लग्नानंतर मास्टर्स केलं. आणि त्यामुळे मला आठवतं की मी लहान असल्यापासूनच आमच्या घरी गाणं आहे. म्हणजे ते कानावर सतत पडायचं. मी खेळायचो स्कूटरवरती इकडे तिकडे, ती विद्यार्थ्यांना शिकवत असायची. त्यामुळे माझ्या कानावर तेव्हाच गाणं पडलं. आणि 10वीच्या सुट्टीमध्ये, म्हणजे परीक्षा दिल्यानंतर वेन यू आर अवेटिंग रिझल्ट्स, त्या सुट्टीमध्ये मला दिस लाईफ डिफायनिंग मोमेंट आपण असं म्हणूयात, अभिषेकी बुवांकडे मला गाणं गाण्याची संधी मिळाली. उधळीत रंग अबीर गुलाल, उधळीत रंग 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 अबीर गुलाल, उधळीत रंग. ती 98-7 नोव्हेंबर त्यांचा अंटिल ही पॅस्ट, तोपर्यंत मला त्यांच्याकडे शिकायला मिळालं. गुलाल उधळीत रंग रंग रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. त्याच्यानंतर शिक्षण शौनक दादा त्यांच्या मुलाकडे मी मार्गदर्शन कंटिन्यू केलं. मग इकडे आलो. द अरायवल ऑन द म्युझिक सीन हॅपन्ड ॲट BMM अटलांटा 2005 साली. एका साईडच्या हॉलमध्ये कार्यक्रम ठेवला होता माझा, आणि तिथे खूप जास्त गर्दी झाली. म्हणजे तो फायर मार्शल आला, त्यांनी गाणं बंद, कारण सगळी लोक खुर्च्या आणि बाहेर उभी होती, दरवाजात उभी होती. मग त्याच्यामुळे मला पुढच्या कन्व्हेन्शनमध्ये मेन स्टेज मिळालं. कट्यार माझ्याकडे जेव्हा आलं, राहुलचा फोन आला होता. की मला सदाशिव म्हणून तूच हवायस. ते पहिलं कास्टिंग होतं. म्हणजे राहुल वॉज गोइंग टू बी खान साहेब आणि आय वॉज सदाशिव. आणि संयोग कसा आहे बघा, BMMच्याच फिलाडेल्फियाच्या वेळेलाच आम्ही सगळे एकत्र एका लॉबीमध्ये बसलो होतो. त्याची ही चर्चा पुढे गेली. मग त्याच BMMच्या वेळेलाच मैतर कार्यक्रम आला होता सुबोध, त्याच्यात नटसम्राटचा एक उत्तम प्रवेश त्यांनी त्याच्यात सादर केला. मी आणि राहुल एकमेकांच्या शेजारी बसलो होतो. तेव्हा आम्हाला एक युरिका मोमेंट झाली. त्याच्यात आम्हाला कविराज सापडला. मग नंतर त्याला तू डिरेक्ट करशील का असं करण्यात आलं, आणि मग तो अख्खा संघ आला. याच्यातही कुठेतरी मला असं वाटतं की आपली जी परंपरा आहे, ती परंपरा नव्याने कशी काय रिसरेक्ट करता येईल, ही अपॉर्च्युनिटी खूप चांगली वाटली मला. आणि त्याच्यामध्ये अभिषेकी बुवांनी, माझे जे गुरुजी आहेत, त्यांचं संगीत नवीन पिढीपर्यंत मला पोचवता येईल, ही अपॉर्च्युनिटी विलक्षण होती. सो कट्यार जेव्हा नाटक करत होतो तेव्हा आमची सगळ्यांची खूप चांगली मैत्री झाली. तर त्यावेळेला जेव्हा मैत्री झाली तेव्हाच ते सुबोधच्या डोक्यात होतं की अरे हे 70 mmचं पोटेन्शियल आहे ह्याच्यामध्ये. सो या मैत्रीतनं हे प्रोजेक्ट आलं माझ्याकडे. मग जेव्हा कट्यार आलं तर ऑब्व्हियसली आय वॉज अ पार्ट ऑफ द प्ले. देहाला तर कोणीही मारू शकतं, त्याच्यातल्या अहंकाराला मारलीस तर मी माने की तू खरंच पंडितजींचा शिष्य आहेस. ते सूड तर मी घेणारच आहे, पण तो आता स्वरांनी. काही गोष्टी त्या घडायच्या असतात ना, कारण आता इट डझंट मेक सेन्स कन्व्हेन्शनली. हू वुड थिंक ऑफ हायरिंग अ गाय सिटिंग इन सॅन फ्रान्सिस्को फॉर अ प्रोजेक्ट इन इंडिया, बट दिस डिस्टन्सेस डिडंट मॅटर. म्हणजे मला या सगळ्या प्रोसेसमधला एक सहभागी होता आलं. मला त्याचा आवाज होता आला, ही तर खूप आनंदाची बाब आहे. सदाशिव जे मी कॅरेक्टर केलं ते मला पडद्यावरती आवाजाच्या स्वरूपात साकार करता आलं, ह्याचा खूप आनंद आहे.
असं वाटतं की आपल्या इंजिनिअरिंगमध्ये गेस्टाल्ट प्रिन्सिपल असतं बघा, की यू पुट टुगेदर 300 पीपल, द सम टोटल इज मच मोर दॅन 300 बिकॉज यू आर ट्राईंग टू चेस समथिंग दॅट इज बिगर अँड लार्जर अँड बियॉन्ड यू. तर कट्यार हे चित्र जे होतं ते ऑल ऑफ अस न्यू इट इज बिगर, लार्जर अँड बियॉन्ड अस, अँड वी वर ऑल चेझिंग इट ॲज वन सिंगल ड्रीम. ऑफकोर्स द कॅप्टन ऑफ शिप वॉज सुबोध. ह्या पद्धतीने मी त्या काय म्हणतात यात्रिक म्हणूयात आपण, त्या यात्रेतला मी एक सहभागी होतो. आणि देन इट ट्रान्सलेटेड इन टू मी सिंगिंग ॲज सदाशिव. मी बेरियामध्ये आल्यानंतर माझे काही मित्र सँटा बार्बराहून इथे मूव्ह झाले होते जॉब्स करता. ते म्हणले अरे गाणं का नाही शिकवत, म्हणून ऑटोमॅटिकली मी ते करायला लागलो. मी जेव्हा इंजिनिअरिंग मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स करत होतो तेव्हा शिकवायचो गाणं. आणि त्याच्यातनं 2ची 10, 10ची 20 असे साधारण 30-40 विद्यार्थी माझ्याकडे शिकायला लागले. म्हणून मला असं वाटलं की मी जर खूप मोटिवेटेड आहे तर माझं हे मोटिवेशननी मी जर शिकवू शकलो तर ते ऑटोमॅटिकली विल ट्रान्सफर इन टू समथिंग गुड. आणि सून इनफ आता माझ्याकडे साधारण 200-250 मुलं गाणं शिकतात. कुठे ना कुठे ना आपल्या संस्कारांवरती विश्वास पाहिजे. ही जी मुलं इथे वाढतायत त्यांच्यावरती मला माहिती आहे, माझ्याकडे ज्या मुलांचे पेरेंट्स येतात ते अतोनात प्रयत्न करत असतात चांगले संस्कार करायचे. त्यामुळे मला असं वाटतं की हा संस्कारांवरचा कॉन्फिडन्स आणि द ब्रिलियन्स अँड द ग्लिटर ऑफ गोल्ड दॅट आर म्युझिक ऑलरेडी हॅज, त्यांना फक्त ती चमक दाखवायची गरज असते आणि ते करतात. So when I'm walking into my music room, all these pictures of the maestros so far reminds me of our rich legacy and reminds me of the responsibility, and I am a firm believer in blessings. So I hope each time I go into my music room they bless me to do my job with the responsibility that it takes. Mahesh is an accomplished artist of the new generation with a captivating stage presence. He has a firm hold in the national, international, and North Indian classical music community. Please put your hands together for Mr. Mahesh Kale, and we'd like to request him to begin his performance. किरणी धरणी गगन चमके भ्रमित भ्रमर करी गुंजन हलके अधीर मन मम जणु सरित जल करीत स्वर झर 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 दीन दन उदन देर न दीन तन दीन दन उदन देर न.
2017ला जे BMM होणारे ग्रँड रॅपिड्सला, त्या कन्व्हेन्शनसाठी मी येतोय आणि माझं सगळ्यांना मनापासूनचा आग्रहाची विनंती आहे की तुम्ही जरूर या. अशा खूप कमी ॲक्टिव्हिटीज असतात जेव्हा ह्या मॅग्निट्यूडचे इतके मराठी लोक एकत्र, आपण जसे भारतामध्ये सण साजरा करतो तसे एकत्र येऊन हा वीकेंड साजरा करतात. तर तुम्हाला सगळ्यांना तिथे भेटण्यासाठी उत्सुक आहे.